राज्याच्या कृषी विकासाच्या दृष्टीने पुढील 5 वर्षासाठी शासनाच्या वतीने 25,000 कोटींचा आराखडा जाहीर होत असताना त्या अंतर्गत अमरावती विभागातही शेती विकासावर चांगले काम होणे आवश्यक आहे। कृषी विकासावर काम करीत असताना अमरावती विभागातील कापूस, सोयाबीन, तूर व संत्रा आदी पिकांची लागवड व उत्पादन, व्यवस्थापन व विपणन तसेच कृषी उद्योग व व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा आवश्यक धोरण ठरविण्याची गरज आहे। त्यामुळे शासनाच्या नव्या कृषी आराखड्यामध्ये जुन्या कृषी विकासाच्या योजना व यंत्रणांना नवीन उभारी देऊन त्यांचा आराखड्यामध्ये अंतर्भाव करून आपल्याला पुढे जावे लागणार आहे, असे कृषी विकासाच्या बाबतीत अर्थपूर्ण विश्लेषण आमदार संजय खोडके यांनी महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये मांडले आहे। राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये नियम 260 च्या प्रस्तावावर चर्चा करीत असताना आमदार संजय खोडके यांनी अमरावती विभागातील कृषी विकासाच्या बाबतीतला अनुशेष, त्यामागची कारणे, अडचणी व उपाययोजना संदर्भात सभागृहाला विस्तृतपणे माहिती दिली। कृषीचं जे आपलं धोरण, आता नवीन धोरण माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पंढरपूरला, त्या दिवशी त्यांनी सांगितलं की आम्ही 5 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक शेतीमध्ये करू आणि दरवर्षी 5,000 कोटी रुपयाचं त्याच्यात दरवर्षी आम्ही ते खर्च करू। आणि हे कृषी खातं हे जे पूर्ण आपल्या राज्याचं महत्त्वाचं खातं आहे, तिथं जे पैशाची कमतरता भासत होती त्या संदर्भातला त्यांनी घेतलेला निर्णय आहे। परंतु हे पैसे खर्च करत असताना आत्ता ज्या अडचणी आपल्यासमोर आहे त्या अडचणी खऱ्या अर्थानं या कृषी विभागामध्ये काय होते साहेब, की एखादा कमिशनर येतो आणि एखादा सचिव येतो आणि त्याला जे वाटते तो निर्णय घेऊन टाकतो। 15-20 वर्ष चालत आलेली यंत्रणा किंवा त्याचे रिपल्केशन काय होईल, फील्डवर त्याचा काय परिणाम होतील हा कधी विचार केला गेला नाही। आपण जर पाहिलं तर जवळपास 20-25 वर्ष आधी T&V म्हणजे प्रात्यक्षिक करणं आणि ही योजना होती, परंतु त्यावेळेस एक आपले कमिशनर आले आणि ती योजना त्यांनी बंद केली। त्याचा इम्पॅक्ट मग पुढच्या काळामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे। आता हे जर 5,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट किंवा मुख्यमंत्र्यांनी दरवर्षी म्हटलेलं आहे, त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं फील्डवर काम करणारे जे कृषी सहाय्यक किंवा कृषी सहाय्यक अधिकारी म्हणून ज्यांना आपण दिलेलं आहे, हा खरा त्यातला दुवा आहे। आणि ते त्यांचं जे आता मूळ आता त्याची पदनिर्मिती किंवा ते करणं जे गरजेचं आहे ते खऱ्या अर्थानं जर केलं तरच आपण या कृषीमध्ये पुढे जाऊ। आपण जर पाहिलं तर आमच्या विदर्भामध्ये 4 पिकं, आमचा अमरावती विभाग जर पाहिलं तर 4 पिकं सर्वात महत्त्वाचे आहे। त्याच्यात कापूस आहे, त्याच्यात सोयाबीन आहे, त्यानंतर तूर आहे आणि त्या संत्रा। आता हे संत्रा म्हणा किंवा सोयाबीन म्हणा किंवा तुमचा कापूस म्हणा, याची पर्चेसिंगची जी यंत्रणा आपली आहे त्या पर्चेसिंगचे यंत्रणा आपल्याला स्ट्रेंथन करण्याची गरज आहे। आज जर तुम्ही पाहिलं तर आपल्या इथं जवळपास 24-25 मोठे उद्योग सोयाबीनवर आपल्या महाराष्ट्रात 33 उद्योग सोयाबीनचे सॉल्व्हंट प्लांट आपल्या इथं निर्माण झाले होते, पण ते 33 पैकी आज किती चालू आहे ते किंवा 2 किंवा 3-4 फक्त चालू आहे। तर ते का बंद पडून आले, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहे? कारण की सोयाबीनसाठी जर सॉल्व्हंट प्लांट असले तर त्याचं पर्चेसिंग वाढते आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं भाव कास्तकाराला भेटू शकतो, परंतु ते जवळपास 30-35 सॉल्व्हंट प्लांट आपल्या राज्यातले टोटल बंद पडलेले आहे। त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आपण जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिमम प्राईजवर आपण जे परचेस करतो तर तो आपला भाव आत्ता यावर्षी जर आपण पाहिलं तर आपण तेल इम्पोर्ट करण्याचं जे धोरण केलं आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने यावेळेस सोयाबीनचे भाव पूर्ण, कारण की सरकार, केंद्र शासन आणि राज्य शासन, केंद्र शासन दोन्ही लेवलवर काम करत असते की कंझ्युमर आणि शेतकरी। तर कंझ्युमर वर्ग हा मोठा असल्यामुळं त्याचे तेलाचे भाव वाढले नाही पाहिजे, म्हणून ती केंद्र शासनाची पॉलिसी आहे की ते जर भाव वाढत असले तर तेल आयात करतात। तेल आयात केल्याबरोबर आपल्या इकडे सोयाबीनचे भाव पडतात
आणि ते सॉल्व्हंट प्लॅन्ट जे आहे ते आपले त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं बंद झालेलं आहे. तर याच्यासाठी आपण मिनिमम प्राईस जी आहे, सपोर्ट प्राईस जी आहे, आपलं मार्केटिंग फेडरेशन आहे, आपलं कॉटन फेडरेशन आहे, आपली यंत्रणा ही जर तुम्ही 81-82ला जर तुम्ही विचार केला तर कॉटन फेडरेशन आपले मोहिते साहेब साताऱ्याचे, त्यांनी खरं तर हे कॉटन एकाधिकारशाही आणली आणि त्याचा जो एंड होता त्याच्यावर आपण पूर्ण जाऊ शकलो नाही, अर्ध्यातच थांबलो, म्हणून आज आपली कॉटनची ही परिस्थिती आहे. त्यावेळेस जर आपण खऱ्या अर्थानं त्यांनी आणलेली एकाधिकारशाही ही योजना चांगल्या पद्धतीने राबवली असती तर आज ते प्रश्न निर्माण नसते झाले. आज आता आपण पाहिलं तर आपलं कॉटन फेडरेशनला एकही ग्रेडर राहिलेला नाही, पूर्ण सर्व रिटायर्ड झालेलं आहे. काही त्याच्यात कोणत्याही प्रकारचं सध्या कर्मचारी नाही. आणि मागच्या वेळेस एक वेळ अजितदादाकडे मीटिंग झाली होती, मी एक सजेशन दिलं होतं की कॉटन फेडरेशन, मार्केटिंग फेडरेशन हे दोघं एकत्र करून टाका. हे दोन एकत्र केले तर काहीतरी त्याला स्ट्रेंथन येईल आणि त्याच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये हे जर आज मिनिमम प्राईजवर आपण याच्यामार्फत खरेदी करतो केंद्र शासनातर्फे, जर उद्या नाही केलं तर मग आपण काय करणार. म्हणून आपली व्यवस्था ती स्ट्रेंथन करणं गरजेचे आहे. आणि त्याच्यात फेडरेशनचं असं म्हणणं होतं की बाबा यांचा खूप लॉस आहे, कॉटन फेडरेशनचा लॉस असल्यामुळं ते मर्जिंग कसं करायचं. तर तुम्हाला आठवत असेल की असाच लॉस आपला भूविकास बँकेचा होता. भूविकास बँकेचा आपण 2 वर्षाच्या आधी भूविकास बँकेच्या MS बँक सर्व प्रॉपर्टी घेणार होते, परंतु त्यांनी घेतल्या नाही. तर मग त्यावेळेस असा निर्णय केला अजितदादानं की त्या प्रॉपर्टी राज्य शासनानं घ्यायच्या आणि शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे द्यायचे. तर त्यात उलट आपल्याला जवळपास 1000 कोटीच्या वर आपला राज्य शासनाकडे जमिनी आल्या आणि 200 किंवा 300 कोटीमध्ये त्याच पद्धतीनं जर आपण निर्णय घेतला तर आज कॉटन फेडरेशनच्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहे की त्या जर आपण राज्य शासनाकडे घेतल्या आणि त्याच्यावर जर काम केलं तर मोठ्या अर्थानं आपलं हे 2 जे महत्त्वाचे महामंडळ आहे किंवा कॉटन फेडरेशन असतील, मार्केटिंग फेडरेशन असतील, ही यंत्रणा आपल्याला, कारण की शेतकऱ्याला सर्वात मोठं ते पिकून राहिले, पीक चांगली शेती करत आहे, नवीन जे लोक आले आहे, नवीन मुलं आले आहे ते चांगली शेती करत आहे, परंतु खरा अर्थ त्यांचा अडचण आहे की त्यांना भाव भेटत नाही आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला काम करण्याची गरज आहे. आज आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये पाहिलं तर 80 हेक्टर संत्र्याची लागवड आहे आमची, तर 80 हेक्टर आणि त्या 8,000 हेक्टरची आमची संत्रा अमरावती जिल्ह्यात आहे. आणि जर तिथं जर पाहिलं तर त्याचं संशोधन केंद्र अकोल्याला आहे किंवा अजून दुसरी तिकडे आहे. तर आमची अशी मागणी होती की अमरावतीला एक सोयाबीनचं आमचं सेंटर उपकेंद्र आहेच PKVचं, तिथं जर 1-2-3 लोक अपॉइंट केले आणि तिथं रिसर्च आणि तिथं जे संत्र्यावर जे काही रोग किंवा जे शेतकरी अडचणीत आहे तर खऱ्या अर्थानं त्या संत्र्यावर काम करण्याचं आम्हाला सोयीचं होणार आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर ऊसासाठी आणि ग्रेपसाठी महा ऑरेंज किंवा महा ऑरेंज म्हणून आमचं संत्र्यासाठी आहे, तर त्यालाही स्ट्रेंथन करण्याची गरज आहे. कारण की राज्य शासनानं त्यावेळेस ग्रेपसाठी महाग्रेप, ऊसासाठी असे 4-5 सेंटर तयार केले होते. त्यातलं अमरावतीला किंवा आमच्या नागपूरमध्ये महा ऑरेंज आहे, त्या महा ऑरेंजच्या मार्फत खऱ्या अर्थानं या संत्र्यावर काम करण्याची गरज आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, मुंबई.